Hello student, welcome to all of you. I am Miss Rupali Yadav and today we are going to continue with career oriented course Advanced Diploma in Insurance and Risk Management. आपण युनिट नंबर 2 पर्सनल डेव्हलपमेंट मधील आजच्या लेक्चरला टाईम मॅनेजमेंट वेळेचे व्यवस्थापन हा कंटेंट आज अभ्यासणार आहोत. व्हॉट इज द टाईम मॅनेजमेंट? वेळ व्यवस्थापन म्हणजे काय? वेळ ही एक संपत्ती आहे. आयुष्यातील आपल्या सर्वात प्रभावी कौशल्यापैकी एक प्रभावी आणि प्रभावी वेळ व्यवस्थापन हे आहे. आपण आपला वेळ व्यवस्थापित करीत नसल्यास आपण कार्य आणि आपल्या जीवनाबाहेरच्या जीवनातील आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. जर आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या टाईमचे मॅनेजमेंट करणे, आपल्या वेळेचे व्यवस्थापन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर आपल्याला यश प्राप्त व्हायचे असेल तर आपण टाईम मॅनेजमेंट करणे हे आवश्यक आहे. निश्चितच आपण काही प्रगती करू शकता, परंतु आपण आपला वेळ गंभीरपणे घेतल्यास आपला वेळ व्यवस्थापन एक उंचावरील लढाई असेल. जे लोक आपल्या जवळील मौल्यवान वेळ घालवतात त्यांना त्यांचा नाश करतात आणि त्यांच्या सर्वांना माहीत आहे की अगदी थोडे कठीण उद्दिष्टे कशी असली तरी आपण योग्य प्रकारे वेळेचे व्यवस्थापन केले तर आपण जी आपली उद्दिष्टे आहेत, एम आहे ते आपण त्या ध्येयापर्यंत आपण योग्य वेळेत पोहोचू शकतो. त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जर आपण मौल्यवान वेळ आपला वाया घालवत असू तर त्याचा काही उपयोग नाही, कारण वेळ ही परत येणारी गोष्ट नाही आहे. जसे की अपयश येत असेल किंवा आपण यशाची प्राप्ती व्हायची असेल तर आपण योग्य प्रकारे वेळेचं मॅनेजमेंट करून त्याप्रमाणे व्यवस्थापन करून त्याप्रमाणे कृती पण केली पाहिजे. जेणेकरून फक्त आपण मॅनेजमेंट करून फक्त एक निर्णय घेऊन शांत बसायचं नाही, तर त्यावर कृतीसुद्धा केली पाहिजे. आपण कोण आहात, आपलं वय काय किंवा आपली कमाई, आपण कोणत्या वंशाचे आहोत, कोणत्या धर्माचे आहोत याचा काही फरक पडत नाही. वेळ ही सगळ्यांना सारखी असते. कोणती व्यक्ती आहे पुढे हे वेळ बघत नाही. वेळ ही सर्वांनाच समान आहे, सारखी आहे. जो श्रीमंत आहे त्याला पण वेळ समान आहे, जो गरीब आहे त्याला पण वेळ समान आहे. आपल्याकडे किती वेळ आहे याबद्दल नाही, आपण आपला वेळ किती प्रभावीपणे व्यवस्थापित करेल याबद्दल आपण विचार करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याकडे जो वेळ आहे तो चांगल्या प्रकारे आपण कसा त्याचा वापर करू शकतो, त्याचा यूज करू शकतो, त्यातून चांगली कामे कशा प्रकारे करू शकतो, आपल्या ध्येयापर्यंत कशा प्रकारे पोहोचू शकतो हे आपण याची मॅनेजमेंट करणे हे महत्त्वाचे आहे. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे वेळेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी त्याचा प्रभावी वापर. आपण फक्त वेळेचा वापर करत असतो, पण तो पण कसा प्रभावी ठरला पाहिजे, जेणेकरून त्यातून काहीतरी साध्य झाले पाहिजे, तरच त्या वेळाचा काहीतरी उपयोग होणार आहे. हे वाटेल तितके सोपे या तंत्राचे पालन करणे अधिक कठीण आहे. जो वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकतो तो आयुष्यात जवळजवळ प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. असे म्हटले जाते की यशाची पहिली पायरी म्हणजे कार्यक्षम वेळ व्यवस्थापन आहे. म्हणजे जो वेळेचं व्यवस्थापन करायला शिकला तो आयुष्यात जवळजवळ म्हणजे गोष्ट साध्य करू शकते, कारण त्याने जे त्याचे एम आहे, ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी त्याने योग्य प्रकारे वेळेचे व्यवस्थापन केले असेल तर तो त्या वेळेत त्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकेल. त्यासाठी त्याने योग्य प्रकारे वेळ दिला पाहिजे. यशाची पहिली पायरी म्हणजे कार्यक्षम वेळ व्यवस्थापन आहे. जो आपला वेळ व्यवस्थित सांभाळू शकत नाही तो प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरतो. कार्यक्षम वेळेचे व्यवस्थापन आपली उत्पादकता वाढवते, कामाची गुणवत्ता सुधारते
आणि तणाव कमी करण्यास मदत करते. म्हणजे वेळेचे व्यवस्थापन कसे कार्यक्षम असले पाहिजे, जेणेकरून जर कार्यक्षम वेळेचे व्यवस्थापन असेल तर आपली उत्पादकता वाढणार आहे, कामाची गुणवत्ता सुधारणार आहे. त्याचबरोबर जो आपल्याला तणाव येत असतो तर तो पण कमी करण्यास मदत होणार आहे. जर योग्य प्रकारे मॅनेजमेंट करून एवढा जो योग्य तो वेळ त्या कामासाठी लावायचा, त्यानंतर आपल्यासाठी थोडासा वेळ काढून ठेवायचा. याचे पण मॅनेजमेंट करणे हे आवश्यक आहे. तरच आपला जो आपल्या कामाची गुणवत्ता सुधारणार आहे आणि त्याचबरोबर आपला जो कामाचा तणाव येतो तो पण कमी करण्यास मदत होणार आहे. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे उत्पादन क्षमता वाढवणे आणि उद्दिष्टे साध्य करणे. याच्या परिणामी आपण आपला वेळ क्रियाकलापांमध्ये आयोजित करतो आणि वितरित करतो. यामध्ये असं आहे की उद्दिष्ट साध्य करणे, यातून उद्दिष्ट साध्य होत असतं वेळेचं व्यवस्थापन केलं तर. त्याचबरोबर जे आपण कोणतेही निर्णय घेतलेले असतात किंवा आयोजित काम हे योग्य वेळेत झाले तर त्याचा आपल्याला फायदा होत असतो. चांगल्या वेळेच्या व्यवस्थापनामुळे तणावाची पातळी कमी होते आणि नोकरीची उच्च पातळी आणि जीवन समाधान मिळते. कोणत्या कामाला आपल्याला किती वेळ लागतो हे आपल्याला अगोदरच माहिती असतं, तर त्यानुसार जर ते मॅनेज केले तर आपल्याला कोणतेही कार्य योग्य प्रकारे होऊ शकते किंवा आपण ते करू शकतो. जेणेकरून एकापेक्षा अनेक जास्त कामं असतील तर त्याच्या वेळेच्या मॅनेजमेंटच्या साहाय्याने आपण ते काम योग्य प्रकारे हँडल करू शकतो, ते करू शकतो. त्याचबरोबर जो तुम्हाला तणाव येतो, जो काम केल्याने तणाव येतो तो पण कमी होण्यास मदत होणार आहे. जेणेकरून तसेच नोकरीची उच्च पातळी असेल किंवा आपण मॅनेजमेंट करून योग्य प्रकारे ज्या स्तर आहेत नोकरीच्या त्यावर आपण उच्च पातळी गाठू शकतो. तसेच जीवनाचे समाधान यातून मिळत असते, कारण आपण कामासाठी वेळ मॅनेज केलेला असतो. तसेच आपले स्वतःसाठी मॅनेज केलेला असतो. फॅमिली असेल किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी असतील. यामध्ये जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट केलं तर त्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तो तुम्हाला यातून टाईम मॅनेजमेंट केल्यानंतर तुम्हाला तो आनंद आणि समाधान हे प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमचे तणाव कमी होईल. त्याच प्रकारे तुम्ही एक आनंददायी वातावरण हे फील कराल. उच्च साध्य करणारे जन्मतः उत्पादक नसतात. उलट त्यांनी कमी वेळेत अधिक काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकून घेतली आहेत आणि सराव केला आहे. तर यामध्ये जे चांगल्या स्तरावर उच्च स्तरावर पोहोचलेले व्यक्ती असतात की त्यांच्यात जन्मतः तो गुण नसला तरी पण ते जर त्यांनी कमी वेळेत अधिक काम करत असतील किंवा त्यांच्याकडे ती कौशल्य असतात जेणेकरून कमी वेळात ते अधिक काम करतात. मग अशी कौशल्ये जर शिकून घेतली तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता ही प्रतिभा नाही आहे, हे एक शिकण्यात आलेले कौशल्य आहे. जेणेकरून ते आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकतो, त्याचं प्रशिक्षण घेऊ शकतो. त्याद्वारे आपल्यात ते कौशल्य निर्माण करू शकतो. हे प्रत्येक व्यक्तीने विकसित करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण उत्पादकता त्यामुळे व्यवसायामध्ये वाढवू शकतो आणि उत्पादकता वाढल्यामुळे आपल्या व्यवसायाची वृद्धी होत असते. बऱ्याच उद्योजकांमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे अशा मागणीशील बाजारपेठेत पुरेशी मिळकत कशी मिळते तेच नव्हे तर ते अधिक कार्यवाही न करता समतुल्य कसे राखतात हे देखील नसते. हे फक्त साध्य करण्याच्या आणि घड्याळाच्या काट्यावर होत नाही, हे देखील जीवनाची गुणवत्ता आहे. उद्योग करताना, व्यवसाय करताना अनेक प्रकारच्या समस्या येत असतात. मागणीशील बाजारपेठेत अनेक मिळकत मिळत असते, त्याच्यानंतर त्यांना प्रॉफिट होत असतो, लॉस होत असतो. बाजारपेठेत अनेक मोठ्या प्रकारचे बदल होत असतात. तर त्यामध्ये अधिक कार्यवाही न करता संतुलन राखणे हे महत्त्वाचे आहे. तरच तो उद्योजक हा बाजारपेठेमध्ये टिकू शकतो, त्याचं जे प्रोडक्ट आहे ते बाजारामध्ये टिकू शकतं.
हे फक्त साध्य करण्याचं नाही, म्हणजे फक्त बोलून दाखवायचं नाही, तर ते करण्याला जास्त महत्त्व आहे. हे देखील जीवनाची गुणवत्ता आहे. आपल्या आयुष्यात संतुलन नसल्यास आपल्याला तणावग्रस्त वाटत असेल, जरी आपण आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे व्यवस्थित करण्यास सक्षम असाल, अगदी योग्य शिल्लक न करता आपण आपल्या ब्रेकिंग बिंदूवर पोहोचणार आहात. यामध्ये आपल्याला कोणताही जोखीम आली, तणाव आला किंवा कोणतेही कार्य करत असो, तर त्यामध्ये आपल्याला समस्या ह्या येतच राहणार आहेत. मग त्यावर योग्य संतुलन साधून, आयुष्यात संतुलन नसल्यास ते तणावग्रस्त वाटणार आहे. तर जर आपण योग्य संतुलन राखलं तर त्यातून आपण तणावमुक्त होऊ शकतो किंवा तणाव कमी करू शकतो. मग त्याप्रकारे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रभावीपणे व्यवस्थित करण्यास आपण सक्षम राहिलं पाहिजे. तसेच जो आपला ब्रेकिंग बिंदू आहे तोपर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्यवस्थित असणे, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थित असणे आवश्यक आहे. म्हणून केवळ अशा प्रणालीचे अनुसरण करणे महत्त्वाचे नाही जे आपल्याला गोष्टी पूर्ण करण्यास मदत करेल, परंतु आपण वैयक्तिक आणि कौटुंबिक वेळेस प्राधान्य देता तेव्हा देखील. मग असं आहे की आपण आपल्या गोष्टींमध्ये, आपल्या कामामध्ये गुंतून जात असतो, तर त्यामध्ये आपला वैयक्तिक म्हणजे स्वतःला वेळ दिला पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. आपल्या जे आरोग्य आहे ते संतुलन राखलं पाहिजे. त्याचबरोबर आपले कुटुंब असते, मग त्यांना पण आपण वेळ दिला पाहिजे. असे मॅनेजमेंट आपण केले तर आपण आपले चांगले सक्सेस होणार आहे. त्याचबरोबर काय केलं पाहिजे तर पार्कमध्ये फिरणे किंवा बसणे आणि हेडफोनसह आपले आवडते संगीत ऐकणे, म्युझिक ऐकणे किंवा चित्र पेंट करणे, अशा प्रकारे गोष्टी आपण करून आपला जो तणाव आहे तो आपण कमी करू शकतो. त्याद्वारे आपले जे माइंड आहे ते रिचार्ज होणार आहे, जेणेकरून आपण नवीन गोष्टी गोष्टींचा विचार करू शकतो. आपण तणाव आपला यामधून कमी होणार आहे. यासाठी हे करणे आवश्यक आहे. त्यामधून आपल्याला नवीन आयडियाज ह्या सुचतात. आपण विचार करू शकण्यापेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा आपण ते करता तेव्हा आपण समतोल साधत असता. मग यामध्ये जेव्हा आपण हे सर्व मॅनेज करत असतो, आपला व्यवसाय आहे, आपलं कुटुंब आहे, स्वतः आपण हे जेव्हा आपण संतुलन राखतो, यामध्ये आपण त्यामधून पण तणाव कमी करतो, तर त्यामध्ये तुमचा हा समतोल तुम्ही साधू शकत आहात, हे त्यातून दिसून येते. आयुष्य छोटे आहे, म्हणून आपण आपल्या ध्येयांसाठी पोहोचता तेव्हा त्या गोष्टी दुर्लक्ष करू नका. म्हणजे फक्त आपण जे आपलं गोल आहे त्याच किंवा ध्येय आहे त्याच गोष्टींचा जास्त विचार न करता, त्याच्याकडेच जास्त लक्ष न देता आपण या गोष्टींचं पण समतोल राखला पाहिजे, जेणेकरून आपण काळाबरोबर चालत राहतो, आपण जगाबरोबर चालत राहतो. मग या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये किंवा केलंच नाही पाहिजे. त्याचबरोबर असे सांगण्यात आले आहे की अनेक प्रकारच्या व्यवस्थापन योग्य प्रकारे किंवा नीटनेटके करण्यासाठी अनेक स्टेप आपल्याला उपलब्ध आहेत, महत्त्वाचे पॉईंट्स उपलब्ध आहेत, ज्या आपण टाईम मॅनेजमेंट करायच्या वेळ व्यवस्थापनाच्या एक सर्वोत्तम टिप्स आपल्याला पुढे आहेत, त्या आपण बघूया. आपला वेळ व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वाच्या टिपा काय आहेत, आपण योग्य प्रकारे कसे मॅनेज करू शकतो. यामधील फर्स्ट पॉईंट आहे योग्य मार्ग लक्ष ठेवा. ध्येय सेट करण्याचा एक बरोबर आणि चुकीचा मार्ग असतो. बरोबर, आपल्याकडे 2 मार्ग असतात, एक बरोबर असतो, चुकीचा असतो. कोणत्याही पैलूला 2 बाजू असतात, सकारात्मक असते, नकारात्मक असते, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. तर त्यामध्ये आपल्याला पण ध्येय सेट करण्यासाठी एक चांगला मार्ग असतो आणि एक चुकीचा मार्ग असतो. तर त्यामध्ये आपण कोणता मार्ग निवडणे हे आपल्यावर पूर्णपणे डिपेंड असतं.
जर आपण आपले ध्येय योग्य मार्गाने सेट केले नाही तर आपणास योग्य लक्ष नसतील, ज्यामुळे आपल्याला ट्रॅक कमी होण्यास भाग पडेल. जर आपण आपला निर्णय हा चुकला तर त्याचे परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. परंतु जेव्हा आपण त्यांना योग्य मार्गाने सेट करता तेव्हा त्यामध्ये पण आपल्याला मर्यादा असतात. आपल्याला गोष्टी पाहण्यात मदत करण्यासाठी स्मार्ट लक्ष सेटिंग पद्धत वापरा. तर त्यामध्ये एक स्मार्ट लक्ष सेटिंग पद्धत आहे, तर ती आपल्याला वापरली पाहिजे. स्मार्ट लक्ष सेटिंग म्हणजे कोणतं, तर ती एक पद्धत आहे. तर स्मार्टचे फुल फॉर्म आहे की स्मार्ट एस फॉर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. आपलं ध्येय हे विशिष्ट असलं पाहिजे, स्पेसिफिक असलं पाहिजे. सेकंड आहे एम फॉर मेजरेबल म्हणजे मोजण्यायोग्य असलं पाहिजे ते. अचिवेबल साध्य करण्यासारखं म्हणजे जे आपल्याला आपण जे गोल धरलेलं आहे, गोल जे सेट केले आहे ते साध्य करण्यासारखं असलं पाहिजे. रिअलिस्टिक असलं पाहिजे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, जे वास्तवाशी निगडीत असलं पाहिजे. टाइमली म्हणजे ते वेळेवर झालं पाहिजे. जे आपण गोल सेट केलं आहे ते वेळेवर झालं पाहिजे. अशा प्रकारचे हे स्मार्टचं डेफिनेशन आहे. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइमली हे स्मार्टचे जे गोल सेट करायचे आहेत ते एक लक्ष्य आहे, सेटिंग आहे, पद्धत आहे. तर याद्वारे तुम्ही ही पद्धत वापरून तुमचे गोल सेट करू शकता. आणि जेव्हा आपण ते लक्ष्य निर्धारित करता तेव्हा खात्री करून घ्या की त्यांचे प्राप्त करण्याची इच्छा नसण्याकरिता आपल्याकडे सामर्थ्यवान खोल अर्थ आहेत. म्हणजे आपल्याकडे तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे, ते प्राप्त करण्याची आपल्याकडे इच्छा पाहिजे, जिद्द पाहिजे, आपण ते गोल सेट करू शकतो. मग त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे आपण ही स्मार्टची जे लक्ष्य सेटिंग आहे तर ती वापरून ती पद्धत जर वापरली तर आपल्याला साहजिकच फायदा होणार आहे. आणि ते आपण यश प्राप्त करण्याची आपल्याकडे इच्छा पाहिजे, तेवढं सामर्थ्य पाहिजे. तर आपण ते गोल आपल्याला सेट केलेलं हे त्या गोलापर्यंत आपण पोहोचू शकतो. वेळ व्यवस्थापित करण्यासाठीच्या टिप्सपैकी म्हणजे खरं करण्यासाठी ते योग्य प्रणाली शोधणे. क्वाड्रंट टाईम मॅनेजमेंट सिस्टीम कदाचित सर्वात प्रभावी आहे. यामध्ये क्वाड्रंट टाईम मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काय आहे की 4 क्वाड्रंट आहेत. त्यामधले फर्स्ट आहे की अर्जंट आणि महत्त्वाचे. जे आपले काम अर्जंट असेल आणि महत्त्वाचे असेल तर आपली कामाची विभागणी ह्या 4 क्वाड्रंटमध्ये करायची आहे. पहिला आहे की अर्जंट आणि महत्त्वाचे. दुसरा आहे अर्जंट पण अद्याप महत्त्वाचे नाही, म्हणजे एखादं काम अर्जंट आहे पण ते आत्ता तरी महत्त्वाचं नाही आहे, हे सेकंड झालं. तिसरं काय आहे की अर्जंट आहे परंतु महत्त्वाचे नाही, म्हणजे अर्जंट आपल्याला करायचे आहे पण महत्त्वाचे नाही आहे. चौथा आहे तातडीचे नाही आणि महत्त्वाचे सुद्धा नाही, किंवा अर्जंट पण नाही आहे आणि महत्त्वाचं सुद्धा नाही आहे, इम्पॉर्टंट नाही आहे. मग या प्रकारे आपण कोणत्याही जे आपल्याला कामं असतात तर त्यामध्ये आपण या 4 क्वाड्रंटमध्ये आपण ते कामाची विभागणी करू शकतो. त्याद्वारे तुमचे जे महत्त्वाचे काम असेल, तातडीचे काम असेल ते आपण लगेच करू शकतो. आणि जर अर्जंट आहे पण अद्याप महत्त्वाचे नाही तर ते काम आपण नंतर करू शकतो. तिसरा असा आहे की तातडीचे परंतु महत्त्वाचे नाही, त्या पण कामाला आपण विश्राम देऊ शकतो. तातडीचे नाही आणि महत्त्वाचे पण नाही त्या कामाबद्दल आपण जास्त साहजिकच विचार करणे आवश्यक नाही. म्हणजे महत्त्वाचे आहे, अर्जंट आहे ते काम पहिल्यांदा करणे हे यासाठी महत्त्वाचे आहे. असे आपण 4 क्वाड्रंट ही सिस्टीम आपण आपल्या टाईम मॅनेजमेंट करताना आपल्या कामामध्येही वापरू शकतो. तात्काळ आणि महत्त्वानुसार ते आपल्या क्रियाकल्पांना 4 चतुर्भुजामध्ये विभाजित करतात. हे 4 चतुर्भुज आपण पाहिलेले आहेत. गोष्टी एकतर महत्त्वाची किंवा महत्त्वाची आहे, दोन्ही किंवा दोन्हीही नाही.
दोन्हीपैकी चतुर्भुज 4 ही क्रिया आपणापासून दूर राहण्याची इच्छा आहे, परंतु आपण लक्ष केंद्रित करू इच्छित नसलेले महत्त्वाचे चतुर्भुज 2 हे आहे. असे आपण 4 चतुर्भुज 4 कॉर्डन हे आपण ही सिस्टीम बघितलेली आहे. ती आपण आपल्या जीवनामध्ये वापरू शकतो. आपल्या कोणत्याही कामं असेल, व्यवसाय असेल, आपले जे ध्येय असतील त्यामध्ये आपण ही पद्धत जर वापरली तर आपण त्या गोलापर्यंत, ध्येयापर्यंत आपण निश्चितपणे पोहोचू शकणार आहोत. यासाठी ही एक चांगली वेळ व्यवस्थापन प्रणाली आहे. तिसरा पॉईंट आहे आपला वेळ 7 दिवस थेट तपासा. आपण सध्या किती वेळ घालवला आहे याचा अंदाज घेत 7 दिवस घालवा. तू काय करीत आहेस जनरलमध्ये किंवा आपल्या फोनवर रेकॉर्ड करा. हे 30 मिनिटाच्या किंवा 1 तासाच्या ब्लॉक्समध्ये विभाजित करा. म्हणजे आपण किती वेळ घालवतो, किती वेळ काम करतो, किंवा जे आपले आठवड्याचे 7 दिवस आहेत मग त्यामध्ये तुम्ही किती कामे केली, किती दिवस कामे केली याचा तुम्ही आढावा घ्या. जनरलमध्ये किंवा आपल्या फोनवर ते रेकॉर्ड करून ठेवा, जेणेकरून त्याची आपण पडताळणी करू शकू, आपण त्याचे मूल्यमापन करू शकू. हे 30 मिनिटाच्या किंवा 1 तासाच्या ब्लॉक्समध्ये विभाजित करा, जेणेकरून आपण योग्य प्रकारे त्याचे मॅनेजमेंट करू शकू. आपण काय केले, वेळ वाया गेला होता का, ते चांगले खर्च होते का. आपण चतुर्भुज प्रणाली वापरत असल्यास क्रियाकलाप संबंध होते की चतुर्भुज मंडळ करा किंवा लॉक करा. यामध्ये जे चतुर्भुज आहेत, जे 4 चतुर्भुज आहेत, तर त्यामध्ये पहिलं होतं की अर्जंट आणि महत्त्वाचे. तर त्यामध्ये आपलं कोणतं काम बसतं त्याप्रमाणे त्याचे वर्ग करा. दुसरे होते की अद्याप अर्जंट पण अद्याप महत्त्वाचे नाही, मग त्या वर्गामध्ये कोणते काम बसते ते बघा. तिसरा आहे तातडीचे परंतु महत्त्वाचे नाही, मग या वर्गामध्ये कोणते काम बसते असे तुम्ही वर्गीकरण करा. आणि चौथे काय होते की तातडीचे नाही आणि महत्त्वाचे सुद्धा नाही अशी कोणती कामे आहेत याचे तुम्ही वर्गीकरण योग्य प्रकारे केले तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तुमचा वेळ जो वाया जातो तो वेळ वाया जाणार नाही. त्याचप्रकारे तुमचे जे ध्येय आहेत त्या ध्येयापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकाल. यानंतर जे तुम्ही वेळ वाया घालवता त्यानंतर कोणता वेळ चांगल्या कामासाठी खर्च होतो हे आपण यातून आपल्याला दिसून येते. 7 दिवसाच्या समाप्तीनंतर सर्व संख्यांशी जुळवून घ्या. आपण सर्वात जास्त वेळ कुठे घालवला, कोणते चतुर्भुजवर परिणाम आपल्याला धक्का देतील. आपण ते 4 जे आपण कामं करतो ते 4 चतुर्भुजामध्ये आपण वर्गीकरण केले तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवला, कोणत्या कामाला जास्त महत्त्व दिले किंवा कोणते काम आपल्याला महत्त्वाचे नाही, तर त्यामध्ये आपल्याला या वर्गीकरणानुसार जे आठवड्यानंतर आपण त्याचं योग्य प्रकारे मूल्यमापन करायचं. त्यानंतर आपल्याला ते दिसून येणार आहे की कोणत्या चतुर्भुजमध्ये कोणते परिणाम होत आहेत याचा आपल्याला अंदाज येणार आहे. आणि याचा वापर आपण टाईम मॅनेजमेंटसाठी चांगला होणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे नियमांचे अनुसरण करा. आणखी एक उत्कृष्ट वेळ व्यवस्थापन टीम म्हणजे 80-20 नियम, जो पेट्टो सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो. यामध्ये पॅरेटो सिद्धांत हा वापरला आहे विल्फ्रेडो पॅरेटो यांनी. हा नियम सांगतो की 80% प्रयत्न 20% निकालातून आलेले आहेत. विक्रीमध्ये याचा अर्थ असा होतो की 80% विक्री ग्राहकांच्या 20%वरून येत असते. युक्ती, परिणामांच्या 80% उत्पादन करणाऱ्या 20% प्रयत्नांची ओळख करा आणि त्यास मोजा. आपण हे छान ट्रॅकिंग आणि विश्लेषणाने करू शकता. या सिद्धांतामध्ये असं दिलं आहे की तुमची 80% विक्री तुमच्या 20% ग्राहकांकडून येत असते. तर तुमच्या नफ्यापैकी 80% तुमची 20% उत्पादने किंवा सेवांमधून येतात. बैठकीतली 80% निर्णय हे 20% वेळेत घेतले जातात असं यामध्ये आहे.
मग त्यानुसार या नियमांचे अनुसरण करून आपण योग्य प्रकारे टाईम मॅनेजमेंट हे करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे, आपल्या जीवनात कीस्टोन सवय स्थापित करा. चार्ल्स डहिक यांनी द पॉवर ऑफ हॅबिट नावाच्या पुस्तकात मुख्यत्वे कीस्टोनची सवय लावली. आर्किटेक्चरमध्ये की दगड हा त्या ठिकाणी इतर सर्व दगडांचा असतो, त्याचप्रमाणे कीस्टोनची सवय फक्त इतर चांगल्या सवयींचीच नव्हे तर वाईट सवयी दूर करण्यास देखील मदत करते. कीस्टोनच्या सवयीवर लक्ष केंद्रित करा आणि आपले सवय विकास अधिक सुलभ करून आपल्या संपूर्ण वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला बरेच चांगले मिळणार आहे. तर या कीस्टोनमध्ये कोणते पॉईंट्स आहेत की त्याच्या 4 पायऱ्या आहेत कीस्टोनच्या, जे कीस्टोन पद्धतीमध्ये आहेत. त्याच्या 4 पायऱ्या. पहिली पायरी आहे की तुम्ही रोजच्या कामांची यादी करा. म्हणजे तुम्ही दिवसभरात कोणतेही काम करत असाल तर त्या रोजच्या कामांची यादी करत असाल. सकाळी उठल्यापासून कोणतीही कामं असतील, जेवण असेल किंवा कॉलेजला जाणे वगैरे वगैरे कोणतीही जी कामे असतील त्याची तुम्ही यादी करा. त्यानंतर ती यादी झाली तर त्या यादीवर ही दुसरी पायरी आहे की या पहिल्या पायरीबरोबरच आपण जी त्याबरोबर टायमरची आवश्यकता आहे, जेणेकरून आपण जी पहिल्या पायरीमध्ये जी यादी केलेली आहे सर्व कामांची, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या कामांची यादी केलेली आहे त्याचे योग्य टाईम सेट केला पाहिजे. हे आपण दुसऱ्या पायरीमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तिसरी पायरी काय आहे की उपक्रमांचे गटांमध्ये वर्गीकरण करा. जे तुम्ही यादी केलेले आहे त्याचे टाईम सेट केलेले आहे आणि त्याचे पण गट करायचे, जेणेकरून आपल्याला कोणते काम महत्त्वाचे आहे कोणते महत्त्वाचे नाही यामध्ये आपण योग्य प्रकारे त्याचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. तर त्याचबरोबर चौथी पायरी आहे की तुमच्या क्रियाकल्पांचे वर्गीकरण झाल्यानंतर प्रत्येक श्रेणीतील प्रत्येक क्रियाकल्पांसाठी वेळा जोडा. मग यामध्ये तुम्ही जेव्हा ह्या 3 पायऱ्या पार कराल, पहिल्यांदा काय करायचं की तुम्ही रोजच्या कामांची यादी करायची, त्यानुसार त्याचे टायमिंग लावायचे, त्यानंतर त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करायचे आणि त्यानंतर त्याचे विश्लेषण करायचे की तुम्ही कोणत्या कामासाठी किती वेळ देता, ते योग्य आहे का, किंवा वेळ कसा तुमचा खर्च होतो याचा आपल्याला या विश्लेषणावरून अंदाज येणार आहे. त्यानंतर पुढचा आहे ईमेल प्रतिसाद वेळा शेड्यूल. तर यामध्ये दिवसभर आपला ईमेल बंद करा. जेव्हा आपला ईमेल अंतर्भूत होतो तेव्हा विचलित होणे सोपे होते. ईमेल वाचण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी वेळ निर्धारित करा. काहीतरी आवश्यक असेल तर कोणीतरी आपल्याला कॉल करेल किंवा मजकूर पाठवेल, परंतु जेव्हा आपल्याकडे आपले ईमेल उघडले जाते तेव्हा त्या विचलनामुळे आपले विचार प्रवाह व्यत्यय आणते आणि ट्रॅकवरून परत येणे कठीण असते. मग यामध्ये असे आहे की जे आपण ईमेल वापरतो किंवा यामध्ये सोशल मीडियाचा पण खूप वापर आहे. आपण जे सोशल मीडिया वापरतो त्याचा पण यामध्ये समावेश होत असतो की त्यासाठी आपण योग्य वेळ दिला पाहिजे. जे मर्यादित टाईम, लिमिटेड टाईम त्यासाठी आपण दिला पाहिजे, जेणेकरून आपले जे ध्येय आहे ते आपण गाठू शकतो. त्यानंतर तो ईमेल बंद करायचा, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपल्याला वेळ आहे त्या वेळानुसारच आपण त्या सोशल मीडियासाठी आपण योग्य तो वेळ दिला पाहिजे. वेळेचा व्यत्यय केला नाही पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे, जेणेकरून आपण जो आपलं ध्येयाचे ट्रॅक आहे त्यावर आपण परत येऊ शकू. शेवटचा पॉईंट आहे वाईट सवयी दूर करा. आपल्यापैकी सर्वात मोठा वेळ वाया घालवणारा आमचा वाईट हेतू आहे. तर यामध्ये सोशल मीडियाचा वापर होत असतो. तर हे नेटफ्लिक्स असेल किंवा अन्य कोणतेही जे सोशल मीडियाचे ॲप असतील तर त्यामध्ये तर सर्फिंग खेळणे असतील, कोणत्याही ज्या गेम्स आहेत, ऑनलाईन गेम्स आहेत त्या खेळल्या जातात. त्याहूनही जे आहे की आपल्याला जो मौल्यवान वेळ आहे तो आपण यामध्ये
तो यामध्ये आपण गुंतून राहिलेला असतो. त्यामुळे आपल्याला जो मौल्यवान वेळ आहे तो आपल्याला भेटत नाही. मग त्यासाठी या सोशल मीडियापासून दूर राहणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपले ध्येय योग्य प्रकारे त्या ध्येयासाठी आपण काम करू शकतो. त्या ध्येयामध्ये आपण योग्य प्रकारे काम करून त्यामध्ये सक्सेस प्राप्त करू शकतो. त्यासाठी चांगल्या सवयी निवडणे हे महत्त्वाचे आहे. जीवनात मोठे ध्येय साध्य करण्याबद्दल गंभीर असल्यास आपल्या वाईट सवयी दूर करून आपला वेळ शहाणपणाने वापरणे आवश्यक आहे. जीवनात जर आपलं मोठं ध्येय असेल तर पूर्ण वेळ त्या ध्येयासाठी देणे आवश्यक आहे. तर त्यामुळे आपण त्याबद्दल गंभीर असणे पण आवश्यक आहे, जेणेकरून आपण विचार करून त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. ज्या आपल्या वाईट सवयी आहेत त्या दूर करण्याचा आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपण त्या दूर करून आपल्या ध्येयामध्ये आपण सक्सेस प्राप्त करू शकतो. आणि हा कोणताही वेळ असेल तर तो मौल्यवान वेळ आहे, तर तो आपण शहाणपणाने वापरणे महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे. आपल्या भविष्य काळासाठी वेळ हा महत्त्वाचा आहे, जेणेकरून जर आपण आत्ता प्रयत्न केले तर त्याचा परिणाम हा आपल्यासाठी सकारात्मक असणार आहे, चांगला असणार आहे. जर आत्ताच्या वयामध्ये आपण जर कष्ट केले तर आपण पुढे आपल्याला योग्य प्रकारे कोणतेही काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. आपले ध्येय हे सेट होणार आहे. जर आपण आत्तापासून चांगले सवयी लावल्या, आपले चांगले योग्य प्रकारे मॅनेजमेंट केले तर आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आपलं जे गोल आहे ते सेट करून आपण त्या ध्येयामध्ये यशस्वीपणे आपण त्यामध्ये एक सकारात्मकता किंवा एक चांगले ध्येय प्राप्त करू शकतो. असे हे टाईम मॅनेजमेंटमध्ये आपण पॉईंट बघितले. पहिल्यांदा आपण बघितलं की टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय आहे. त्यानंतर टाईम मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत, तर पहिलं होतं की योग्य मार्ग लक्ष ठेवा. दुसरं आहे की एक चांगली वेळ व्यवस्थापन प्रणाली शोधायची आहे आपल्याला. तिसरं आहे की आपला वेळ 7 दिवस थेट तपासा. त्यानंतर आहे की नियमांचे अनुसरण करा. त्यामध्ये 80% 20% हा नियम दिलेला होता. उदाहरणासाठी तुम्ही त्याचा पण उपयोग केला तर चांगला आहे. पुढं आहे की आपल्या जीवनात कीस्टोन सवय स्थापित करा. त्यामध्ये आपल्याला 4 पायऱ्या आपण बघितल्या. त्यानंतर ईमेल प्रतिसाद वेळा शेड्यूल्स असतील किंवा सोशल मीडियावर आपण जे खेळ करतो तर त्यावर फोकस न करता आपला वेळ हे चांगल्या कामासाठी, चांगल्या वर्कसाठी निवडायचा आहे. तर या प्रकारे हे आपण यामध्ये अभ्यासलं आहे, जेणेकरून यामध्ये कंटेंट, टाईम सिस्टीम, मॅनेजमेंट सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे. मग त्या प्रकारे आपण जर वर्गीकरण केलं, मॅनेजमेंट केलं तर आपल्याला त्याचा चांगलाच फायदा होणार आहे, जेणेकरून आपण कोणत्याही कामाचे 4 गटांमध्ये वर्गीकरण करून त्याचे विश्लेषण करून आपण आपल्यासाठी कोणता वेळ महत्त्वाचा आहे किंवा कोणते काम महत्त्वाचे आहे किंवा कोणत्या वेळेत किती काम होईल हे पण आपल्याला यातून कळणार आहे. त्याचबरोबर आपले जे आपण वेळ वाया घालवतो, खर्च करतो, यातून आपण किती वेळ वाया घालवतो किंवा किती वेळ खर्च करतो हे पण तपासणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी एक दिवस आपण त्याचे संख्यांशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला आपला सर्वात जास्त कुठे वेळ खर्च होतो हे आपल्याला यातून दिसून येईल. या प्रकारे टाईम मॅनेजमेंट हे आपला इथं हा कंटेंट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कंटेंट स्टार्ट करूयात. थँक्स ऑल ऑफ यू.